मंडळी, आज दुपारी ऑफिसमध्ये बसलो होतं, जेवण झालं होतं आणि तेवढ्यात एक बातमी डोळ्यांसमोर आली की पुण्यामध्ये कोथरूडमध्ये एका हिंदू मुलीचं जबरदस्ती एका जावेद नावाच्या मुलाने धर्मांतरण केलं। ही बातमी बघितली आणि इतका संताप झाला ना, असं वाटत होतं समोरचा लॅपटॉप फोडून टाकावा। प्रश्न पडतो की आजकालच्या हिंदू समाजातील मुलींना किंवा इतर समाजातील मुलींना काय झाले, त्यांची अक्कल कुठे, बुद्धी कुठे, नक्की डोक्यात आहे गुडघ्यात आहे की कुठं भलतीकडे घाण ठेवून आलं। मला समजत नाही, शिक्षण झालेल्या मुली सुद्धा इतक्या सहजासहजी कशा लव जिहादाच्या जाळामध्ये अडकतात, प्रश्न मला पडतो आणि याच्यावरतीच मी आज व्हिडिओ शूट करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला तुमच्या मुलींची काळजी असेल तर। नमस्कार मंडळी, मी प्रतीक वाघमारे। जर चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या आणि मित्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण मला तुमच्या सपोर्टची, तुमच्या सबस्क्राईबची गरज आहे। मित्रांनो, अतिशय संतापाने बोलतोय की आज छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज जिवंत असते, त्यांनी बघितलं असतं की आपल्या मावळ्या इतक्या सहजासहजी त्या मुघलांच्या ताब्यात जात आहेत, सहजासहजी मुघलांच्या गनिमी काव्यामध्ये अडकतायत। तर विचार करा काय वाटलं असतं आपल्या महाराजांना। जरा 2 सेकंद थांबून विचार करा, समजलं ना किती वाईट वाटलं असेल आपल्या महाराजांना जर त्यांनी आता ही परिस्थिती बघितली असती तर। आता प्रश्न, आता ही जी घटना घडली ही अशी आहे की कोथरूडमध्ये एका युनिसेक्स सलून मध्ये ती मुलगी काम करायची। आता जी माहिती समोर आली त्यानुसार जो जावेद नावाचा व्यक्ती होता, सर्वात पहिले तर मी मुस्लिम, माझे खूप सारे मित्र मुस्लिम समाजातले आहेत, आम्ही रोज ऑफिसमध्ये उठतो बसतो, सोबत डब्बा खातो, सोबत बाहेर जातो, सर्व सोबत करतो। पण प्रत्येक समाजामध्ये काहीतरी वाईट व्यक्ती असतात। तसाच एक वाईट व्यक्ती जावेद नावाचा व्यक्ती, त्यांनी त्या मुलीला जबरदस्ती केली, तिचं एक ब्रेन वॉश केला, तिला जबरदस्ती कलमा वाचायला सांगितला, ते पण कुठे, तो जो सलून होता तो 2 माळ्याचा आहे, तिला वरती नेलं, तिला जबरदस्तीचा ब्रेन वॉश केला, तिला जबरदस्ती कलमा वाचायला सांगितला। आणि किती हुशार बघा, त्यांनी त्या मुलीला, तिचं नाव मी घेत नाही, त्या मुलीला 1 लाख रुपये दिले आणि तिला बोलला की हे पैसे तू ठेव, पण जे काही झालंय ते बाहेर सांगू नको। म्हणजे बाहेर जर समजलं तर त्याला माहिती होतं की आपली पुण्यामध्ये काम करण्याची लायकी राहणार नाही, म्हणून त्यांनी तिला 1 लाख रुपये दिले। आता विचार करा, जी मी बातमी बघितली त्या बातमीमध्ये आपले हिंदूवादी नेता त्या सलून मध्ये गेले, त्या सलूनला फोडलं, तिथल्या लोकांना तोडलं। पण जरा क्षणासाठी विचार करा, जर ही बातमी बाहेरच आली नसती तर, जर त्या मुलीने ही बातमी बाहेर कुणाला सांगितली नसती तर काय झालं असतं? ती मुलगी, तिचं धर्मांतरण झालं असतं, तिला आयुष्यभर बुरख्यामध्ये राहावं लागलं असतं। जर तिने पुढे जाऊन काय ऐकलं नसतं तर तिचे सुद्धा तुकडे तुकडे करून फ्रीजमध्ये किंवा सुटकेसमध्ये टाकून फेकून दिले असते, हे सर्व नक्कीच झालं असतं। पण आता प्रश्न इथे असा पडतो, चला मान्य केलं की त्या मुलीच्या घरची परिस्थिती खराब होती, तिला कामाची गरज होती, आता साहजिकच आहे, मुलगी युनिसेक्स सलून मध्ये काम करते, याचा अर्थ ती 10वी काही का असो ना, 10वी 11वी 12वी काहीतरी तिचं शिक्षण झालं असेल, तिची स्वतःची विचार करण्याची किंवा स्वतःचे निर्णय घेण्याची बुद्धी असेल, बरोबर ना? काही चुकीचं बोलत नाही ना मी? तर इतकं स्वतःच्या पायावरती उभी असून सुद्धा मला समजत नाही की हा मुली इतक्या लवकर पटतात कशा किंवा इतक्या लवकर लव जिहादाच्या जाळ्यामध्ये अडकतात कशा। मला हा प्रश्न दिवस रात्र सतवतोय, मला याचं उत्तर भेटत नाहीये। कारण तुम्ही जर साध्या कुठल्या मुलीला प्रपोज मारा किंवा साध्या कुठल्या मुलीकडे बघा, तुमची फाटते की नाही, किंवा ती मुलगी काय बोलेल, मारेल, चप्पलीने मारेल, भीती वाटते की नाही। पण या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये अशा कित्येक लव जिहादाच्या केस झाल्या, ज्यामध्ये एखादा मुस्लिम समाजातील मुलगा असतो, तो त्याचं नाव बदलतो, ठीक आहे, नाव बदलून कॉलेजच्या बाहेर किंवा इंस्टाग्राम वरती हिंदू मुलींना टार्गेट केलं जातं, हिंदू मुलींना प्रपोज केलं जातं, है ना? आजकाल काय, हिंदू मुली, कुठल्या पण मुलीला एक डेअरी मिल्क द्या किंवा एक चॉकलेट द्या, लगेच मुलगी खुश होते, लगेच ब्लश करायला लागते, तिला वाटतं की अरे वा, मला चॉकलेट भेटलं, माझ्यावर कोणतरी प्रेम करणारा मुलगा मला भेटला, है ना? असं लगेच मुली वाटून घेतात। फक्त तुम्ही चॉकलेट देऊन बघा एका मुलीला, म्हणजे सर्व मुलींना नाही पण
ठराविक मुलींना एक तुम्ही गुलाबाचं फूल किंवा चॉकलेट देऊन बघा, लगेच इम्प्रेस होतात. मग मुसलमान मुलं काय करतात, म्हणजे सर्वच नाही पण असे वाईट मुलं काय करतात की नाव बदलतात, मग तिला प्रपोज करतात, चॉकलेट देतात, मग लगेच मुलगी फसते. नंतर मग 1 वर्ष निघून जातं किंवा काही महिने निघून जातात, दोघांमध्ये काहीतरी होतं. मग नंतर तो अशा वेळी त्या मुलीला आपलं नाव सांगतो की मी हिंदू नाही, मी मुसलमान आहे. मग त्या सिच्युएशनला, त्या परिस्थितीमध्ये ती मुलगी काहीच करू शकत नाही. आणि मग समजा ती बातमी बाहेर आली नाही आणि त्या मुलींनी त्या मुलाचं ऐकलं नाही का, लगेच मग तिचा छळ सुरू होतो, तुझे तुकडे तुकडे केले जातात. अशा अनेक हजारो बातम्या मागच्या 1-2 वर्षामध्ये मी देशभरातून, महाराष्ट्रभरातून बघितल्यात. आणि ह्या बातम्या त्या मुलींनी किंवा मुलींच्या आईनी सुद्धा बघितल्या असतील. पण तरी सुद्धा ह्या मुलींची बुद्धी कुठे ह्यांनी घाण ठेवले, कुठे विकले बुद्धी, किंवा यांना बुद्धी आहे की नाही, मला प्रश्न पडला. इतक्या सहजासहजी तुम्ही कशा अडकता, हा प्रश्न मला मुलींच्या आईला आणि वडिलांना विचारायचा आहे. आजकाल त्या मुलींच्या आईंना पण काय बोलायचं, काय समजत नाही मला काय बोलायचं. त्यांना पण आजकाल इंस्टाग्रामचं, युट्यूबचं वेळ लागले. दुपारी काम झालं की असे स्क्रोल करत बसतात, रील्स. अहो, जर तुमच्या मुलगी कुठे जाते, कुणाशी बोलते, काय करतात, कुठे जातात, नक्की शाळेत जाते की नाही, क्लासला जाते की नाही, जरा मुलींकडे लक्ष द्या. कळकळीची विनंती आहे तुम्हाला, स्वतःच्या मुलीकडे लक्ष द्या. मुलगी कशी वागते, तिच्या वागण्यामध्ये काय बदल झालाय का, किंवा कुणाशी रात्रभर उशिरा फोनवरती बोलते का. जर तिला शांत बेडरूम मध्ये घेऊन किंवा किचन मध्ये न्या, तिला प्रेमाने विचारा काय झालं, काय चाललंय. मग जेणेकरून ती मुलगी तुम्हाला सांगेल की काय चांगलं काय वाईट तिच्यासोबत घडतंय. ही माझी कळकळीची विनंती महाराष्ट्रातील आई वडिलांना आहे की तुम्ही कृपा करून तुमच्या मुलींकडे लक्ष द्या. कारण हे असे घटना वाढत चालल्यात, लव जिहाद वाढत चाललाय. कारण ह्यांना यांची पॉप्युलेशन, लोकसंख्या वाढवायची, आणि त्याच्यासाठी ते हिंदू मुलींना टार्गेट करतात, त्यांना कन्वर्ट करतात, जेणेकरून त्यांची लोकसंख्या वाढेल. तर मित्रांनो, आजची ही न्यूज बघून अतिशय भयंकर असा संताप झालाय. कारण पुण्याचं हृदय समजल्या जाणाऱ्या कोथरूडमध्ये जर असं होतंय, तर विचार करा कुठं गावाखेड्यांमध्ये किंवा कुठं दूरवरती काय चाललं असेल. लक्ष द्या स्वतःच्या मुलींकडे, मुलांकडे. हे व्हिडिओ जास्तीत जास्त आई वडिलांना शेअर करा. त्यांना सांगा की स्वतःच्या बहिणीकडे, आई वडिलांकडे, स्वतःच्या मुलीकडे लक्ष द्या. दबाव टाकू नका, प्रेमाने विचारा, पण विचारा काय चाललंय, कुणाशी बोलतेस, कोण बॉयफ्रेंड आहे का. जर बॉयफ्रेंड असेल तर तो त्याचं नाव कन्फर्म केलंस का, कुठे राहतो, हे सर्व विचारून आपल्या मुलीला विचारा. हे प्रश्न आजच्या प्रत्येक आई वडिलांनी विचारणं गरजेचं आहे. हे प्रश्न विचारा आणि जास्तीत जास्त जागरूकता या समाजामध्ये पसरवा. मित्रांनो, जास्त बोलणार नाही, परत तोंडातून काही शिव्या वगैरे आल्या तर परत कुणाला वाईट वाटेल. पण म्हणून मी व्हिडिओ इथेच संपवतो. हे व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडली असेल नक्की लाईक करा. आणि जर आतापर्यंत मित्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुमच्या व्हिडिओच्या खालचं जे सबस्क्राईबचं बटन आहे ते पटकन दाबून घ्या मित्रांनो. कारण जितके जास्त तुम्ही सबस्क्राईब कराल तितकं जास्त मोठा हा चॅनल होईल, आणि जितका मोठा हा चॅनल होईल तितक्या चांगल्या आणि अशाच व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवू शकेल. त्यामुळे कृपा करून व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या आणि मित्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, व्हिडिओ इथे संपवतो. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.